नमस्कार मंडळी, आपण सेम जो गेला लास्ट टाइम व्हिडिओ पोस्ट केला आहे क्वेश्चन अँड आन्सरचा, त्याचा सेकंड पार्ट आता घेऊन आलेलो आहोत. तो असं उंच का वाटतोय? मी खाली का वाटते एकदम? आय डोंट नो. एक मिनिट. खाली घेऊ नको जास्त. ओके, सो पटकन काही बडबड न करता आपण व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करूया. यामध्ये मी अजून थोडे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स शॉर्टलिस्ट केलेले आहेत आणि यावेळेस प्रश्न तू विचारणार आहेस. विचारशील? चालेल. बघ, असं बरोबर आहे ना? कॅमेरा सेट व्यवस्थित झालाय का? मला माहित नाही. एक चेअर काढून एक उशी काढून ठेव, तुला उंच वाटतोस. अभी मजा आहे ना व्हिडिओ. चल मीच प्रश्न विचारतो तुला. मी विचारतो. नाही पण तू काय मोबाईलचा पासवर्ड आहे? विचारतो दे. नाही मी विचारते. मी प्रश्न विचारते गेल्या टाइम सारखेच आणि तू आन्सर द्यायचेस पहिले आणि मग मी आन्सर देईन. ओके, सो चला व्हिडिओ सुरुवात करूया. हो. ह्याच्या बघ, ह्याचा ब्राईटनेस कमी कर ना माझ्या ह्याची ना. हा असं चेहऱ्यावर पूर्ण पडत होतं. ओके, तर मे बी हा प्रश्न झालाय की नाही माहित नाही, पण मी घेते नंतर एडिट करेन. तुमच्या पार्टनरची सगळ्यात विचित्र सवय कोणती? तुझ्या पार्टनरची झालंय तरी पण सांगून ठेव. चल झालं. विचित्र सवय सांग. तू लास्ट टाइम झालं की त्याच्यामुळे तुला त्रास होत असेल. एक सवय सांग अशी विचित्र. माझी मग मी तुझी सांगते. विचित्र सवय मोठ्यानं बोल जरा. नीट बोल ना रे अभि यार. विचित्र सवय आहे तुझी काय? चिडचिड बघ, रागीट पण. हा मी एडिट मध्ये कट करून टाकणार आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. पुढचा प्रश्न आहे, 3 शब्दात एकमेकांचं वर्णन करा. कर 3 शब्दात माझं वर्णन कर, मग मी तुझं वर्णन करते 3 शब्दात. कर. हो, जरा विचार करू दे. लगेच एवढं येत नाही तोंडावर. काय मी एक्सपर्ट नाही आहे त्याच्यामध्ये. तरी पण एक बेसिक तुला आता. 3 शब्दात म्हणजे स्मार्ट, ब्युटिफुल अँड ॲरोगंट. ॲरोगंट टाकलं पाहिजे होतं. एवढे 2 शब्द चांगले बोलल्यानंतर. तिसरं मला काय आठवत नाही. अरे पण ॲरोगंट दुसरं काहीतरी बोलायला पाहिजे होतं. स्मार्ट, खादार तरी बोलायचं ना, एक्सेप्ट केलं असतं. फूडी. हा, मग ॲरोगंट नाही. ओके, ह्याच्याबद्दल मी सांगते तुम्हाला. एक फनी, देन असा एकदम पर्टिक्युलर, म्हणजे स्वतःच्या बाबतीत असा पर्टिक्युलर एकदम, आणि थर्ड वन फनी झालं एकदम असं, जे स्वतःच्या असं पर्टिक्युलर एकदम स्वतःच्या वस्तू स्वतःबद्दल तसं. आणि अजून थर्ड वन केअरिंग. ओके, बघ मी चांगलं सांगितलंय. तू मला बोललास काय बोललास? ॲरोगंट. हा पण तसं ॲरोगंटच आहे. मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. तुमचा पार्टनर तुमच्याशिवाय अजून कशाशिवाय राहू शकत नाही? मी कशाशिवाय राहू शकत नाही? मी कशाशिवाय राहू शकत नाही? तू. मोबाईल. एवढंच ना? मोबाईल शिवाय मी राहू शकत असं वाटतं? मग काय? जेव, फूड शिवाय कोणीच राहू शकत नाही. पण तुझा आन्सर बरोबर होता. मी मोबाईल शिवाय राहू शकत. मोबाईल शिवाय. आणि हा त्याच्या बाईक शिवाय राहू शकत नाही. ओके, सो येस. ओके, सो तुमच्या नात्याला सूट होणारं एखादं गाणं सांगा. तू बोल. आपल्या रिलेशनला चांगलं असं सूट होणारं गाणं कोणतं? आपलं माझ्या डोक्यात पटकन मस्त गाणं आलंय, जे माझं ऑल टाइम फेवरेट आहे सध्या. मला का नाही समजत आहे? तुला तसं नाहीच ना. तू त्या लेवलला कधी वर्ल्ड हे बॉर्न टू डाय काय असं काहीतरी. डाय विथ अ स्माइल. सॉरी, डाय विथ अ स्माइल. ब्रुनो मार्स. डाय विथ द स्माइल. मी सांगू पुढचं? द वर्ल्ड. हा ठीक आहे, ते परत कॉपीराइट बसायचा. मी सांगू? वे हाणिया वे दिल जाणिया. ते पण चांगलं. पुढचं ना माहिती, एवढं माहिती, पण तुम्हाला कळलं असेल कोणतं गाणं आहे ते. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जास्त फ्लर्ट कोण करतं? फ्लर्ट मीच करत असणार. कोण? तू तर काय, तुला काय विषय नाही. हा पॉइंट ह्याला जातोय. नेक्स्ट, नात्यातला स्पार्क टिकवण्यासाठी काय करता? स्पार्क टिकवण्यासाठी काय करता? स्पार्क, व्हॉट इज स्पार्क? पण काय स्पार्क? लाईव्हनेस टिकवण्यासाठी काय करतो? युजली काय नाही, असंच खेळत राहायचं. जास्त प्रेशराईज घ्यायचं नाही, मोठ्या गोष्टी करायच्या नाही जास्त. हा बस, असं एकदम फनी वे मध्ये राहायचं. जस्ट असं चिल मोड मध्ये भांडायचं भरपूर,
भरपूर भांडायचं, तेवढंच भांडणं सॉल्व्ह करायची. दुसऱ्या दिवशी आता भांडलेलं दुसऱ्या सकाळी विसरलं गेलं पाहिजे, तर त्या भांडणाला अर्थ. अशाने मस्त स्पार्क क्रिएट राहतो. बरोबर ना? कुठेतरी फिरायला घेऊन जायचं, टाइम स्पेंड करायला घेऊन जायचं, काहीतरी खायला घेऊन जायचं, जराशी शॉपिंग करून द्यायची, संपला विषय. डिनर डेट. ओके सो ओके सो आता ना दिस ऑर दॅट असं पटपट राऊंड घेऊया आपण. ओके सो पहिलं, घरात मूवी नाईट की बाहेर डेट नाईट? बाहेर डेट नाईट. पिझ्झा की पाणीपुरी? पिझ्झा. पाणीपुरी. तुला आवडतं पाणीपुरी, सगळ्यांना थोडी. यार मॅचिंग कपडे की वेगवेगळ्या स्टाईल? मॅचिंग कपडे. मॅचिंग कपडे इन द सेन्स कलर कॉम्बिनेशन असं म्हणतात की वेगवेगळ्या स्टाईल असं. सायलेंट ट्रीटमेंट की लगेच माफी? काय समजलं नाही. म्हणजे भांडणं वगैरे झाली तर असं गप्प गप्प राहायचं की लगेच असं सॉल्व्ह करून आगे बढो? लगेच सॉल्व्ह. इंस्टाग्राम रील की युट्यूब व्हिडिओ? रील्स टाइमपास. युट्यूब व्हिडिओ मी काय बघत नाही जास्त. हा ओके सो हे झालं काय म्हणतात दिस ऑर दॅट, थोडं फनी. आणि अजून मेन असे रिलेशनशिप टॉकचे काही प्रश्न आहेत ते मी शॉर्ट लिस्ट केले, सो ते पुढे घेऊयात आपण. सो एकत्र येऊन तुम्ही पार केलेलं एखादं मोठं चॅलेंज म्हणजे काय असं एखादं मोठं सिच्युएशन असेल जे आपण एकत्र येऊन सॉल्व्ह केली असेल. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे असं काय एखादं मोठं हे नाही, पण म्हणजे रिलेशनशिप पासून ते लग्नापर्यंत हा मोठा असा अजूनपर्यंत प्रवास आहे जो दोघं मिळूनच करू शकतो. ऑब्व्हियसली फॅमिली सपोर्ट असतोच, पण तरी पण दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असू दे किंवा एखादं एकमेकांचं काय म्हणतात ते विचारांची देवाणघेवाण. बरोबर ना? कोऑर्डिनेशन. सो तो एक प्रवासच आहे. मी असं त्याला प्रॉब्लेम नाही म्हणू शकत, पण तो एक प्रवास आहे जो दोघांनी मिळून छानरित्या पूर्ण केला गेला पाहिजे. आमचाच नाही पण इतरांबद्दल सुद्धा. नेक्स्ट आहे भांडणं कशी मिटवता? भांडण करतच नाही जास्त, मिटवायचं काय एवढा विषय नाही. असं काही नाही, भांडणं होतातच. फक्त एवढं जसं मगाशी म्हणाले मी, समजा आता रात्री भांडणं आल्या तर सकाळी दुपारपर्यंत उद्यापर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत गेली नाही पाहिजे ती. तिथल्या तिथे सॉल्व्ह झाले, विषय संपला. एकाला कोणीतरी एक पाय मागे घ्यायचा, भांडणं मिटतात. काय बरोबर. रिलेशनशिप मध्ये संवाद किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचा आहे संवाद. म्हणजे एकमेकांची सगळ्या गोष्टी शेअर करणं खूप महत्वाचे आहेत. प्लस काय आपण जेवढे आपण सायलेंट राहू एकमेकांमध्ये, म्हणजे बाबा जाऊन दे एखादं बोलण्याने गोष्टी सॉल्व्ह होतात. संवाद हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आमच्यात माझ्या तर म्हणजे युजली आता प्रत्येक कपल हे काम करत असतं, कोणाचं घरी नसतं, प्रत्येक जण त्याच्या वेगवेगळ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा असतात. पण आता म्हणजे आमचं म्हणायला गेलं तर आम्ही एकत्र जॉब करतो ते आहेच, पण तरी सुद्धा रात्री आलो आम्ही की 12-12:30 आम्हाला वाजतात, तरी आम्ही एक 15-20 मिनिटं का होईना दिवसभर काय झालं, असं झालं, तसं झालं, हे झालं, सो दिवसभर असं झालं, हे झालं, ते झालं, असं एक 15-20 गप्पा गोष्टी, पण त्या गरजेच्या आहेत. ज्या आपण काय करतो, चला म्हणजे माझं सांगते मी, माझं चूक असते ती की जेवताना मोबाईल बघायचं, पटकन झोपताना जरा रील्स स्क्रोल करायचं, पण त्याच्याने थोडं ते अवॉइड करा. मी सुद्धा तुम्हाला तसं सांगेन. सो असा संवाद आपण टिकून ठेवू शकतो. दिवसभराच्या घडामोडी काय झाल्या त्या अर्धा तास जरी बसतो एकमेकांसोबत, तरी तेवढं छान असं मोबाईल बिगल साईडला ठेवून. सो ते आपण करतोय, ते आम्ही करतो सध्या. म्हणजे माझी सवय मी मोडते, ह्याला तशी काय एवढी नाही मोबाईल सवय, पण मला अतिशय जास्त बेकार सवय आहे, त्यामुळे मी जरा ती कमी करायचा प्रयत्न करते. मोबाईलवर काय करते ते पण सांग. का रील्स स्क्रोल, माझं एखादा व्हिडिओ एडिटिंग असेल तर, किंवा मूवी, गेम, काय करत नाही ते सांग. सगळं मल्टीटास्किंग. नेक्स्ट, एकत्र मिळून कोणतं स्वप्न पूर्ण करायचं आहे आपल्याला? ऍक्च्युली हा प्रश्न मी लिस्ट मध्ये घेतला होता, पण ठीक आहे. म्हणजे जी आहेत ती जेव्हा जेव्हा कधी काही पूर्ण होतील तेव्हा ती कळणार. पण ती थोडा माझ्या लिस्ट मध्ये होता म्हणून मी घेतला. पण जी काही स्वप्न ती जेव्हा जेव्हा कधी काही पूर्ण होतील तेव्हा ती कळतील. ती अशी डिस्क्लोज करायची नाहीयेत आम्हाला पण. सो पटकन प्रश्न वाचला गेला, खरं तर प्रश्न वाचायला नको पाहिजे होता, बट इट्स ओके. जेव्हा होतील ती होतील. थोडं प्रायव्हसी ठेवलीच बरी आहे त्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट लास्ट प्रश्न आहे. लास्ट नेक्स्ट 5 इयर्स मध्ये आपण एकमेकांना कुठे बघतोय? म्हणजे एक पोझिशन म्हणण्यापेक्षा हा पण प्रश्न मला एलिजिबल वाटत नाही ह्या ठिकाणी एक्सपोज करणार की नाहीच आहे तो. कारण आपण
या गोष्टी एक्सप्लोर नाही करू शकत, कुठे असू कुठे नाही. हा म्हणजे आमची फक्त म्हणजे माझी तरी एक अशीच इच्छा आहे की फक्त आम्ही भरपूर सारं ट्रॅव्हल करू, एवढीच फक्त आमची एक इच्छा आहे. Travel is the therapy. हा ट्रॅव्हल करायचं आम्हाला, अख्खं जग फिरायचं. एक दोघांची कॉमन इच्छा ही एकच आहे की आम्हाला पुढच्या नेक्स्ट 5 वर्षामध्ये आम्हाला भरपूर सारं फिरायचं दोघांना, बस Travel. ट्रॅव्हल करायचं. आमच्या बाईक सोबत असू दे किंवा असंच असू दे, ट्रेकिंग असू दे एखादं. सो येस, हे झाले आजचे. पटकन हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आम्ही हा व्हिडिओ सकाळच्या 17 बनवतोय. इथून आता आम्ही ड्युटीला जाणार, तिथून सुटल्यानंतर डिरेक्टली घरी म्हणजे लांजाला. आजचं शेड्यूल पूर्ण टाईट आहे. आणि हा आज व्हिडिओ करायचं कारण असं की मला पटकन वायफायवर अपलोड करून टाकायचं आहे. घरी गेले की नेटवर्क नसेल परत, त्यामुळे तो तिथे मंगळवारी मी व्हिडिओ येऊ शकत नाही जर का आता शूट करून पटकन एडिट करून अपलोड करून ठेवला नाही तर. सो येस, म्हणून हा व्हिडिओ असा पटपट गडबडीमध्ये झालाय, कारण का आठवड्यातनं एक व्हिडिओ गेला पाहिजे अशी आमची कन्सिस्टन्सी आम्ही ठेवायचा प्रयत्न करतोय. सो मे बी आम्ही घरी गेलो, गावी गेलो की काही ना काही चॅलेंज व्हिडिओ, नेटवर्क पण चॅलेंज व्हिडिओ टाइम भेटलं तर टाइम भेटला तर काही ना काही चॅलेंज व्हिडिओ मी शॉर्टलिस्ट करून ठेवलेत. पण आमच्या साहेबांनी आम्हाला किती टाइम देतायत ते बघू आणि त्याच्यावर पुढे डिसाईड करू की आम्ही व्हिडिओ शूट करू की नाही. बट माझे मिनी ब्लॉग येतील माझ्या युट्यूब चॅनलवर, माझ्या इंस्टाग्रामवर. सो ते तुम्ही नक्की बघा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.